आत ये. काय रे शुभू, तुला या खोलीत यायला नॉक करावं लागतं का? अगं काकू, करू दे नॉक. थोडी औपचारिकता बरी असते. बरोबर आहे ना, नॉक करूनच या पाहिजे. म्हणजे कसं अंतर असलेलं बरं ना. बरं मला सांग, कशासाठी आलायस? अच्छा हा, सांगायचं राहिलं. अपर्णा मॅडम, मगाशी हॉलमध्ये जो काय विषय झाला की नाही, खतरनाक झाला. म्हणजे ज्या पद्धतीने डाव फिरवला गेला त्याला तोडच नाही. आणि मला आत्ता कळायला लागलंय, कोणाचं तरी डोकं कधी मुरलेल्या राजकारणासारखं झालंय. त्याचं कौतुक करायला आलतो मी. अरे मग मला कशाला सांगतोय? श्रावणीचं डोकं आहे, त्यामुळे तिचं कौतुक कर. ठीक आहे. आत्यासाहेबांची बोलती बंद करून कमाल केलीत तुम्ही श्रावणी मॅडम. तू मला काम आहे, निघतो मी. श्रावणी, तुमच्या दोघांचं भांडण झालंय का? हो, झालंच आहे आमचं भांडण. पण तू काही काळजी करू नकोस. तर शुभूला ना बघ कशी अद्दल घडवते ती मी. अगं पण तो तर तुझं अभिनंदन करायला आला होता ना. मग करायचं ना नीट अभिनंदन. नाही आता बघच, त्याच्या अभिनंदनाचं उत्तर कसं त्याच्याच स्टाईलमध्ये देते ते. मला मॅडम म्हणतोस काय? आता बघ मी तुला कसा धडा शिकवते. बरं ठीक आहे, मी येते. शुभू ना, नाही त्याला ना चांगलीच अद्दल घडवायला हवी. कोण समजतं तुम्हाला? मी पण श्रावणी आहे त्याची असिस्टंट. काहीतरी करायलाच हवं, पण काय करू, काय सुचतच नाहीये. हा, सुचली. एकदम हुरफुर हिट आयडिया सुचली मला. आज बाबा आणि तो यूथ फेस्टिवलच्या बजेट मीटिंगसाठी जाणार आहेत ना, त्यासाठी त्यांना त्यांची फाईल पण लागेल. शुभू, आता बघच मी काय करते ते. मज्जा येणार आहे. आरतीराय, नेहमी शुभूचीच मदत करतो, पण ह्या वेळेला मात्र माझी बाजू घ्या. मला गरज आहे. शुभूला अद्दल घडवायलाच हवी. बजरंगबली की जय. शुभू, हां सर. त्या यूथ फेस्टिवलच्या बजेटची मीटिंग आहे ना, त्याची फाईल रेडी आहे का? फाईल पण रेडी आणि पीपीटी पण. दाखव मला. हो. माझ्यासाठी काही काम आहे का? काय नाही, काय असेल तर सांगतो तुम्हाला. हां साहेब. हीच ती महत्वाची फाईल आहे जी बाबांना आजच्या मीटिंगसाठी घेऊन जायची आहे.